गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्व विद्यार्थ्यांना शुभप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन आरंभ 2027 या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 34 साठी प्राथमिक शिष्यवृत्ती वर्गाचे पूर्वतयारी म्हणून आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले काही दिवसापासून म्हणजे संपूर्ण मे महिन्यामध्ये मराठी, त्यानंतर आपण इंग्रजी आणि गणित या 3 विषयाचं मार्गदर्शन या ऑनलाईन वर्गामध्ये घेतलं. आता आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं मार्गदर्शन आपण कालपासून सुरू केलेलं आहे. काल आपण पहिली तासिका बुद्धिमत्ता या विषयाची निगडीत बघितली होती. बुद्धिमत्तेचा आपल्याला माहित आहे का, पेपर सेकंड जो आहे तो सेकंड पेपरला एक 100 मार्काचं वेटेज दुसऱ्या पेपरमध्ये असतं आणि त्याचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून होणार आहे. तर आजची जी दुसरी तासिका आहे ती बुद्धिमत्ता विषयाशीच निगडीत आहे आणि त्यासाठी आमच्या आदरणीय धनश्री निळे मॅडम या तुम्हाला या ऑनलाईन मार्गदर्शनामध्ये आज मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय धनश्री निळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार बालमित्रांनो, सर्वांना सुप्रभात. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग द्वारा आयोजित मिशन आरंभ सन 2026-27 साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचं आयोजन आपण पंचायत समिती श्रीरामपूर येथून केलेलं आहे. या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री आनंद भंडारी साहेब, ज्यांच्या अथक परिश्रमाने मिशन आरंभ प्रकल्प यशस्वीपणे राबविला गेला, ते आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय श्री भास्कर पाटील साहेब, आमच्या श्रीरामपूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री दिवे साहेब, या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आजचा ऑनलाईन मार्गदर्शन साठीचा विषय आहे बुद्धिमत्ता. घटकाचं नाव आहे वर्गीकरण, उपघटक आकृत्या. मी श्रीमती धनश्री किशोर निळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामाठाण, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथून आपणाला मार्गदर्शन करत आहे. आता बघा बालमित्रांनो, वर्गीकरण म्हणजे काय. आता बघा, आपण पहिलीच्या वर्गापासून वर्गीकरण ही संकल्पना बघितलेली आहे. जसे की प्राण्यांचे वर्गीकरण, फुलांचे वर्गीकरण, फळांचे वर्गीकरण, मुळांचे वर्गीकरण. आता आपण बुद्धिमत्ता या घटकामध्ये आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय हे बघणार आहोत. या उपघटकातील प्रश्नांमध्ये बघा 4 आकृत्या दिलेल्या असतात. यातील 3 आकृत्यांमध्ये काही साम्य आढळते. हे साम्य ओळखून विद्यार्थ्यांनी त्या आकृत्यांचा एक गट बनवायचा आहे आणि एक आकृती वेगळी करायची आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला काही टिपा उपयुक्त पडणार आहेत. बघा, 3 आकृत्यांमधील साम्य शोधताना मुलांनी पुढील बाबी लक्षात घ्यायच्या. 1. आकृत्यांची रचना कशी आहे, त्याचा आकार कसा आहे. 2. आकृत्यातील आतील भाग कसा आहे. 3. आकृत्यांमधील रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान व दिशा. 4. आकृत्यांचे आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब. पुढे आकृत्या प्रतिघटीवर फिरवून दिसणारी स्थिती. बालमित्रांनो,
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, घटित आणि प्रतिघटीवर म्हणजे काय? तर बघा, घटित म्हणजे आरशाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरणारे, याला म्हणतात घटित. आणि प्रतिघटीवर म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशाने फिरणारे, याला प्रतिघटीवर असे म्हणतात. चला आपण आता सरावाला सुरुवात करूया. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसतंय की इंग्रजी कॅपिटल अक्षरे आहेत, YNWZ. आता यातून आपल्याला 4 आकृत्यांमधून वेगळी आकृती काढायची आहे. आता तुमच्या लक्षात येईल बघा, Y मध्ये 3 रेषांचा समावेश आहे, N मध्ये 3 रेषांचा समावेश आहे, W मध्ये 1 2 3 4 रेषांचा समावेश आहे आणि Z मध्ये 3 रेषांचा समावेश आहे. यावरून आपल्याला दिसते की YNZ यामध्ये हे अक्षरे 3 रेषांनी बनलेली आहेत, तर W हे 4 रेषांनी बनलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. पुढील प्रश्नामध्ये बघा, आता या आकृत्यांमध्ये आपल्याला वेगळी आकृती शोधायची आहे. बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5वी जी आपली टीप आहे, आकृत्या घटीवर आहेत की प्रतिघटीवर आहेत, ती फिरून दिसणारी स्थिती आपल्याला बघायची आहे. बघा, यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या बाणाची जर आपण स्थिती बघितली तर घड्याळाच्या आकाराप्रमाणे बघा, हा बाण पुढे सरकून वरती गेला, वरतून खाली आला आणि पुन्हा जर गेला इकडे परत वरती, म्हणजे या बाणाच्या स्थितीवरून आपल्याला लक्षात येतंय की पूर्ण घटीवर आहे. या 4ही स्थिती घटीवर आहे, पण त्यानुसार पुढील बाण जर आपण बघितले तर त्यामध्ये वरचा बाण बघा, इथे घटीवर, तिकडून हा खाली गेला का घटीवर, इथे घटीवर आणि इथे पण घटीवर येतो. चौथ्या स्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये आपण बाण फिरून बघणार आहे. इथे प्रतिघटीवर तो फिरून गेला की इथे घटीवर 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 आणि चौथ्या स्थितीमध्ये आपल्याला उलटा दिसत आहे. यावरून आपल्याला कळेल की या प्रश्नाचे उत्तर क्रमांक आहे 4. पुढे बघा, यामध्ये आकृती 1, 3 व 4 मध्ये प्रत्येकी 2 रेषा सरळ आहेत. बघा, इथे 1, 3 मध्ये बघा, इथे 2 या रेषा सरळ आहेत आणि 4 मध्ये ह्या 2 रेषा सरळ आहेत. आणि पर्याय नंबर 2 मध्ये फक्त एकच रेषा आपल्याला सरळ दिसते आहे. यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, ही आकृती बघायला गेला प्रश्न नंबर 5 मध्ये तर आपण कन्फ्यूज होतो की नेमकं अवघड वाटतो आपल्याला प्रश्न, पण असे प्रश्न खूप सोपे असतात. बघा, प्रत्येक पर्यायामध्ये
इथे अर्धगोल, क्रॉस, भरलेला गोल आणि त्रिकोण यांची संख्या आपल्याला बघायची आहे. ही चारही चिन्ह पर्यायामध्ये आपल्याला दिसतात. पण पर्याय 2 मध्ये हा जो त्रिकोण आहे, हे त्रिकोण ही तिरप्या रेषेच्या स्थितीत उलट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, या चेहऱ्यामध्ये कानाची डोलाची स्थिती बघितली, तिथे खाली गोल आहे, इथे गोल आहे, पण 3 नंबरच्या आकृतीमध्ये आपल्याला गोल दिसत नाही. 4 नंबरच्या आकृतीमध्ये पण गोल आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न 2020 मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. पुढे बघा बालमित्रांनो, तुम्हाला या आकृतीमध्ये काय दिसतं? बघा, चौकोनाचा एक भाग रंगवलेला आहे, त्रिकोणामध्ये पण एक भाग रंगवलेला आहे, षटकोनामध्ये एक भाग रंगवलेला आहे, पण इथे आपल्याला गोलाकारात 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले दिसतात. पण आपण याचा आकृतीमध्ये विचार केला तर प्रत्येक आकृतीमध्ये बघा, इथे 4 भाग आहेत, 4 पैकी 1 रंगवलेला आहे, इथे पण 4 पैकी 1 रंगवलेला आहे. यामध्ये षटकोनामध्ये 6 पैकी 1 भाग रंगवलेला आहे आणि इथे 8 पैकी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे आकृती 3 मध्ये फक्त पाव भाग रंगवलेला आहे आणि आकृती 3 मध्ये 6 पैकी 1 भाग रंगवलेला आहे आणि बाकीच्या 3 आकृत्यांमध्ये पाव भाग रंगवलेला आहे. बघा, हा थोडा कन्फ्युज करणारा प्रश्न होता तुम्हाला. याचा आपण 1/4 म्हणजे पाव या प्रमाणामध्ये गुणोत्तर केलेले आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला, सरावातील पुढील प्रश्न घेऊया आपण. वरच्या प्रश्नासारखाच हा खालचा प्रश्न आपल्याला दिसतोय. बघा, प्रत्येक आकृतीमधील बाह्य कडांच्या रेषां एवढे आतील भाग रंगवलेले आपणास इथे दिसत आहे. पण आकृती 4 मध्ये 8 रेषा आहेत आणि म्हणजे 8 भाग रंगवायला हवे होते, परंतु 5च भाग रंगवलेले आपल्याला दिसतात. बघा, मोजा, 1 2 3 4 5. या आकृतीमध्ये 4 कडा आहेत, आतील 1 2 3 4 भाग रंगवले. इथे 3 कडा आहेत तर 1 2 3 भाग रंगवलेले आहेत. इथे 4 कडा आहेत तर 1 2 3 4 कडा रंगवलेला आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला बालमित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया. या आकृतीचे निरीक्षण केल्यावर आपल्यास दिसून येते की प्रत्येक पर्याय चिन्हाचा क्रम सारखा आहे, पण पर्याय 4 मध्ये चिन्हांचा क्रम आपल्याला उलटा दिसत आहे. बघा, आपण त्रिकोणापासून सुरुवात करूया. त्रिकोण, गोल, चौकोन, चांदणी. ही घटीवर आहे. पुढं त्रिकोण, गोल, चौकोन, चांदणी. तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण, गोल, चौकोन, चांदणी. पण इथे त्रिकोण नंतर चांदणी आलेली आहे. म्हणजे ही तिन्ही आकृत्या आपल्याला घटीवर दिसत आहेत. घटीवर म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरणारे आणि प्रतिघटीवर म्हणजे घड्याळाच्या काटेच्या उलट्या दिशेनं फिरणारे. तर ही आकृती आपल्याला उलटी दिसत आहे. बघा, त्रिकोण, गोल,
चौकोन, चांदणी. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. मी अपेक्षा करते की सर्वांना हा भाग समजत असेल. काही अडचणी असल्यास तुम्ही तुमची शाळा सुरू झाल्यानंतर वर्ग शिक्षकांना विचारून यातील डाऊट क्लिअर करू शकता, किंवा चालू ऑनलाईन क्लासमध्येही कोणाला डाऊट असेल तर मेसेज करून मला विचारू शकता. बघा, पुढील प्रश्नामध्ये आपण बघितलं, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, इथे सरळ रेषा दिसत आहेत आपल्याला आणि इकडे आडव्या खाली रेषा दिसत आहेत. हा पर्याय सोडून बाकी सगळ्या आकृत्या आपल्याला सरळ रेषेमध्ये दिसत आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये इथे सरळ रेषा, खाली पण सरळ रेषा आल्यात. 2 नंबर आकृतीमध्ये आडवी रेष, तीच पुढे आकृतीत आडवी आलेली आहे. पर्याय नंबर 4 मध्ये वरती पण आडवी रेष, खाली पण आडवी रेष आलेली आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये, आकृती नंबर 3 मध्ये वरती सरळ रेषा आणि खाली आडव्या रेषा आलेल्या आहेत. यावरून आपल्याला कळते की या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्नामध्ये बघा, एकसारख्या स्थितीत आणून बघायची आहे. या चांदण्याची जी स्थिती आहे ती एकसारख्या स्थितीत जर आपण आणून बघितली तर आकृतीत खालच्या रेषेच्या डाव्या टोकाला 6 त्रिकोणांचा तारा आहे. हे त्रिकोण जर बघितले, खालच्या टोकाला इथे 6 आहेत, इथे 5 आहेत. तर इथे आपण घटीवर स्थितीत जर बघितलं, घड्याळाच्या काटेच्या दिशेने जर फिरून बघितलं तर ही आकृती पर्याय नंबर 6 त्रिकोणाचा तारा रेषाच्या उजव्या टोकाला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण जर फिरून बघितलं, बघा, 1 नंबर मध्ये, एक नंबर आकृतीमध्ये खाली थोडं घटीवर फिरवत गेलं तर 2 नंबर ती स्थितीमध्ये येते, 3 नंबर आकृत्यामध्ये ती स्थितीमध्ये येते. पण 4 नंबर आकृत्यामध्ये याची पोझिशन आपल्या उजव्या बाजूला पाहिजे होती. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा बालमित्रांनो, हा प्रश्न 2021 साली आपणास विचारला गेलेला होता. आता बघता क्षणी तुमच्या लक्षात आलेला असेल, आतमध्ये असणारी केंद्रभागी बदामाचे चिन्ह जे दिसतंय ते आकृती 1 मध्ये सरळ आहे, आकृती 2 मध्ये सरळ आहे, आकृती 3 मध्ये सरळ आहे. पण आकृती नंबर 4 मध्ये हे बदामाचे चिन्ह आपल्याला उलट्या दिशेने दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. बघा, पुढील प्रश्नामध्ये गुणाकाराच्या चिन्हाकडे आपण जर बघितलं तर आकृती 1, 2, 3 सोडून आकृती नंबर 4 मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. इतर प्रत्येक पर्यायामध्ये बेरजेचे चिन्ह आपल्याला दिसते, पण इथे गुणाकाराचे चिन्ह आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4. हा 2018 साली विचारलेला गेलेला प्रश्न आहे. बालमित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर लगेच लक्षात येतं की पर्याय नंबर 1 मध्ये इथे पतंगी आकार आलेला आहे.
ह्या बाजूला इथे त्रिकोणी आकार आहे, इथे त्रिकोणी आकार आहे आणि पर्याय नंबर 4 मध्ये ही त्रिकोणी आकार आहे. म्हणजेच बालमित्रांनो, आपल्या लक्षात येत आहे की या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. आकृत्यांचे वर्गीकरण हा अगदी सोपा घटक आहे. फक्त आपल्याला जोड असावी लागते थोड्याशा निरीक्षणाची. बालमित्रांनो, तुमचे निरीक्षण जर अचूक असेल तर या घटकामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. यामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या रचना आपल्या समोर दिसत आहेत. पण बघा, तिन्ही आकृत्या इथं आपल्याला वेगळ्या दिसत आहेत. इथे वर्तुळ, त्रिकोण, षटकोन, चांदणी, वर्तुळ, त्रिकोण, गोल, वर्तुळ, चांदणी, वर्तुळ, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन. म्हणजे बालमित्रांनो, आपल्या लक्षात येते की पर्याय नंबर 3 मध्ये सर्वात आतील वर्तुळ आणि बाहेरील वर्तुळ ही वर्तुळ हे रिपीट झालेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. यामध्ये आपण हे अर्धवर्तुळाचा आकार जर बघितला तर पर्याय नंबर 1, 2, 3 मध्ये आपल्याला सारखा दिसतोय. पण पर्याय नंबर 4 मध्ये हे अर्धवर्तुळ हे समोरासमोर तोंड करून आहेत बघा. इथली एक बाजू वेगळी आहे. इथे समोरासमोर तोंड आहे 4 मध्ये, 2 मध्ये पण समोरासमोर तोंड दिसत आहे त्यांचे आणि 1 मध्ये ही अर्धवर्तुळ समोरासमोर आहे. पण पर्याय नंबर 3 मध्ये हे वरचे इथला आकार थोडा वेगळा दिसतोय आपल्याला. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. आपण पुढील प्रश्न बघूया. बालमित्रांनो, काय दिसते बरं तुम्हाला यामध्ये? तर यामध्ये इंग्रजी अक्षर आहेत XDCM. याचा आपण जल प्रतिबिंब बघितलं. जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यामध्ये दिसणारी त्याची प्रतिकृती. तर एक्स ची प्रतिकृती जर आपण बघितली, हे बघा, हे अशी लाईट असं असतं जल प्रतिबिंब. यावरील प्रश्न तुम्ही शाळेमध्ये बघितले असतील. तर एक्स ची आकृती आपल्याला हुबेहूब दिसेल. डी ही आपल्याला जल प्रतिबिंबामध्ये हुबेहूब दिसेल. ती पण हुबेहूब दिसेल. पण हा जो एम चा आकार आहे तो आपल्याला उलटा दिसणार आहे. म्हणजे बालमित्रांनो, आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला या प्रश्नामध्ये रेखांकित केलेला भाग बघायचा आहे. यामध्ये 4 भाग आहेत. 4 पैकी 2 भाग रेखांकित केलेले आहेत. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 पैकी 4 भाग रेखांकित केलेले आहेत. पुढील आकृतीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 पैकी 2 भाग रेखांकित केलेले आहेत. आणि पुढील यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पैकी 3 भाग रेखांकित केलेले आहेत. बालमित्रांनो, यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा, या जे भाग आहेत त्यापैकी निम्मे भाग प्रत्येक आकृतीमध्ये रेखांकित केलेले आहेत.
फक्त पर्याय क्रमांक 3 सोडून. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, या आकृतीमध्ये आपल्या पाहता क्षणी दिसतंय, लक्षात येते की पर्याय क्रमांक 2, 3, 4 मध्ये मध्यभागी चौकोनाचा आकार आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मध्यभागी त्रिकोण आकार आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच बालमित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सांगा बरं, काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही चौकोनाचे आकार सारखे आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाचा आकार उलट करून दोन्ही सारखा आहे. परंतु 3 नंबर आकृतीमध्ये पंचकोन हा वरती मोठा, तर आकाराने हा खालचा पंचकोन छोटा आपल्याला दिसतोय. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दोन्हीही वर्तुळ सारख्या आकाराचे आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. बालमित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. आता या प्रश्नामध्ये जर आपण या शाखांचा जर विचार केला, तर पहिल्या प्रश्नामध्ये डाव्या बाजूला 2 शाखा, उजव्या बाजूला 2 शाखा आहेत. 2 नंबर आकृतीमध्ये डाव्या बाजूला 3 शाखा, तर उजव्या बाजूला 4 शाखा आहेत. पर्याय नंबर 3 मध्ये डाव्या बाजूला 1 शाखा, तर उजव्या बाजूला 2 शाखा आहेत. आणि 4 नंबर आकृतीमध्ये डाव्या बाजूला 2 शाखा, तर उजव्या बाजूला 3 शाखा आहेत. तर बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण की 1 नंबर आकृतीमध्ये दोन्ही समप्रमाणात शाखा आपल्याला दिसत आहेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, या प्रश्नामध्ये आपण ABC हे बघा घड्याळाच्या काट्याच्या आकाराने फिरत आहेत. म्हणजे घटीव प्रमाणात फिरत आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये पण बघा ABC घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने. 3 नंबर आकृतीमध्ये याचा क्रम आपल्याला उलटा दिसतोय, प्रतिघटीव दिसतोय. बघा B या बाजूला आलाय, B आणि C. आणि 4 नंबर आकृतीमध्ये ही घटीवर दिसतोय, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या आकाराच्या दिशेने. म्हणजे बघा ABC. बघा, तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला बालमित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया. आता यामध्ये आपण विचार केला, तिन्ही आकृत्या आपल्याला त्रिकोणाच्या दिसत आहे. आणि मधली रेषा आपण जर बघितली, इथे हे काटकोन आहे. यामध्ये प्रत्येक आकृतीचा जर आपण विचार केला, तर या त्रिकोणाचे 2 समान भाग झाले आहेत, याचे पण झालेले आहेत. या 4 नंबरच्या आकृतीमध्येही समान भाग दिसतात. पण आकृती नंबर 3 मध्ये हे लंब रेषा आहे, त्रिकोणाची रेषा ही आपल्याला लंब दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. आता पुढील प्रश्नामध्ये बघा, आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये जर आपण बघितलं, तर बघा पहिल्या आकृतीमध्ये 2 लंब रेषा
2 सरळ रेषा आणि 2 वक्र रेषा दिसत आहेत. 2 नंबर आकृतीमध्ये ही 2 सरळ रेषा 2 वक्र रेषा आहेत. 3 नंबर आकृतीमध्ये 2 सरळ रेषा आणि 3 वक्र रेषा आहेत. आणि 4 नंबरच्या आकृतीमध्ये 2 सरळ रेषा आणि 2 वक्र रेषा आहेत. यावरून बालमित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला प्रत्येक याचे 4 भाग दिसत आहेत. बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. पर्याय नंबर 4 मध्येही 1 2 3 4, पण फक्त पर्याय नंबर 1 मध्येच आतमध्ये 3 भाग आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. पुढील प्रश्नाकडे वळूया. आपण यामध्ये स्वस्तिकाच्या मध्ये जर ह्या वर्तुळाचा विचार केला, एक भरीव वर्तुळ आणि एक म्हणजे एक काळे वर्तुळ आणि एक पांढरे वर्तुळ, याचा विचार केला तर हे क्रॉस मध्ये आहे. पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये पण क्रॉस मध्ये दिसतंय, तिसऱ्या आकृतीमध्ये पण क्रॉस आहे, पण चौथ्या आकृतीमध्ये समोरासमोर आपल्याला हे वर्तुळ दिसत आहे. म्हणजे यातील वेगळी आकृती असणार आहे पर्याय नंबर 4. पुढील प्रश्नामध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये आपण काळ्या वर्तुळाचा जर विचार केला तर पर्याय नंबर 1 सोडून प्रत्येक काळे एकसारख्या स्थितीत आणून बघितलं. पर्याय नंबर 1 मध्ये बघा, हा वर्तुळ थोडा तिरका केला तर या स्थितीत आपल्याला दिसतो. 3 नंबर आकृतीमध्ये थोडं फिरवलं तर या स्थितीमध्ये दिसणार आहे. पण 4 नंबरची आकृती आपल्याला विरुद्ध दिशेने हा बाण दिसतोय. बघा, ही जी खाली रेषा आहे इथे, तर ही अशी इथे अशी असायला हवी होती आणि बिंदू इथे हवा होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रत्येक पर्याय बाहेरच्या रचनेत आणि आतील रचनेपेक्षा एक रेषा जास्त आपल्याला इथे दिसत आहे. बघा, इथे 3 रेषा आहेत, बाहेर 4 रेषा आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये 6 रेषा आत आहेत, बाहेर 5 रेषा आहेत. 3 नंबर आकृतीमध्ये आतमध्ये 4 रेषा आहेत, बाहेर 5 रेषा आहेत. आणि 4 नंबर आकृतीमध्ये आतमध्ये 5 रेषा आहेत आणि बाहेरील बाजूस 6 रेषा आहेत. म्हणजेच बालमित्रांनो, ही स्थिती उलटी कुठे दिसते आपल्याला? विरुद्ध कुठे दिसली आहे? पर्याय नंबर 2 मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. आता या आकृतीमध्ये जल प्रतिबिंब दिसत आहे. बघा, जल प्रतिबिंबाचा जर विचार केला, आपण इथून प्रत्येक आकृतीमध्ये मध्ये रेष मारून जल प्रतिबिंब जर बघितलं तर बघा, इथे या त्रिकोणाचा आकार हुबेहूब खालच्या त्रिकोणासारखा दिसणार आहे. दुसऱ्या आकृतीमध्येही जल प्रतिबिंबामध्ये ही वरचा काळा भाग हा खालच्या दिशेने दिसणार आहे. परंतु आकृती नंबर 3 मध्ये वर्तुळाच्या डावीकडील काळा भाग हा खाली डावीकडेच यायला हवा होता, तो इथे आलेला नाही. आणि या त्रिकोणामध्येही डाव्या बाजूचा गडद भाग काळा भाग हा खाली त्याच दिशेने आलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. मी अपेक्षा करते की तुम्हाला हा शिकवलेला भाग समजत असेल.
विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्सही चांगल्या प्रकारे येत आहे. बघा, आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा बालमित्रांनो, आकृती 1, 2, 3, 4 मध्ये आपण विचार केला तर आकृती 2, 3, 4 मध्ये फक्त रेषा आहेत, तर आकृती नंबर 1 मध्ये सरळ रेषा आणि वक्ररेषा यांचा समावेश केलेला आहे. बाकी सर्व आकृत्यांमध्ये फक्त सरळ रेषा आहेत. तर यावरून आपल्या लक्षात येते की या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा बालमित्रांनो, यामध्ये 2 सरळ रेषा आणि एक काळा बिंदू या आकृतीमध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक आकृतीत काळे वर्तुळ लांब रेषेला जोडलेले आहे. पण सांगा बरं बालमित्रांनो, या आकृतीमध्ये कोणती अशी रेषा आहे की त्याला मोठ्या रेषेला काळा बिंदू न जोडता छोट्या रेषेला जोडलेला आहे? तर आपण चारही प्रश्नांचा विचार जर केला तर यातून आपल्याला लक्षात येते की पर्याय नंबर 4 मध्ये या छोट्या रेषेला काळा बिंदू जोडलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वांनी इथे मी बघते की विद्यार्थी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आहेत. सर्वांनी आपल्या हात वर करून, रेज हँड करून आपला उपस्थिती नोंदवायची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. बघा पुढे बघा, पुढील प्रश्नामध्ये आपण रेषा किती आहे मोजूया. पहिल्या आकृतीमध्ये रेषा किती आहेत? 1, 2, 3. 2 नंबर आकृतीमध्ये रेषा 2 आहेत. 3 नंबर आकृतीमध्ये 3 रेषा आहेत आणि 4 नंबर आकृतीमध्येही 3 रेषा आहेत. म्हणजे बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, कारण की इथे 2च रेषांचा समावेश केलेला आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. सांगा बरं बालमित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये प्रत्येक ही बाहेरील जी डिझाईन आहे ती प्रतिघटीवर म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना आपल्याला दिसते. चारही असं कोणाचा विचार आपण केला तर. दुसऱ्या आकृतीमध्ये हे घड्याळाच्या काटेच्या दिशेने आपल्याला फिरताना दिसतंय. 3 नंबर आकृतीमध्ये यामध्ये आपल्याला घटीवर आणि प्रतिघटीवर दिसत नाही, कारण की यामध्ये ही नक्षी जवळ आहे बघा इथे अशी. आणि 4 नंबर आकृतीमध्ये ही आपल्याला प्रतिघटीवर दिसतंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, चारही आकृत्यांमध्ये आपल्याला वेगळा भाग आपल्याला कोणता दिसतोय? तर बघा, इथे 3 बिंदू एका सरळ रेषेमध्ये आहे आणि एक बिंदू साईडला आहे. 2 नंबर आकृतीमध्ये 3 बिंदू सरळ रेषेत आहेत आणि एक बिंदू वेगळा आहे. हा प्रश्न चांगल्या प्रकारे मुलांना समजलेला दिसतोय. सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. मी सांगायच्या आधी मुलांची उत्तरं रेडी आहे. शाबास, व्हेरी गुड. 3 नंबर मध्ये 3 बिंदू एका रेषेत आहे, एक बिंदू साईडला आहे. आणि 4 नंबर आकृतीमध्ये 2 बिंदू सरळ रेषेत आहेत, 2 बिंदू साईडला आहेत. म्हणजे बालमित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4.
बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला याचा सराव आपण मिशन आरंभ मध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्येही खूप सोप्या सोप्या प्रकारचे प्रश्न येत असतात आणि हे तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी, तुमचे गुण वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो हा भाग. त्यामुळे याचा सराव चांगल्या प्रकारे करा. तसेच नवोदयच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये विचारले जाणारे प्रश्न या प्रकारामध्ये पडतात, वर्गीकरण या भागामध्ये पडत असतात. याचा तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला तर हा घटक समजण्यासही खूप सोपा आहे आणि तुम्हाला यातून म्हणजे सोडवताना खूप आनंद आपण घेत असतो. तर चला पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, या आकृत्यांमध्ये आपल्याला लक्षात येते की आतील आणि बाहेरील ज्या रचना आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. बघा, इथे आकृती नंबर 1 मध्ये दोन्ही आतील आणि बाहेरील रचना आपल्याला सारख्या दिसत आहेत. पण आकृती नंबर 3 मध्ये आतमध्ये वर्तुळ, मध्ये त्रिकोण, बाहेर चौकोन. 3 नंबर आकृतीमध्ये आतमध्ये चौकोन, बाहेर वर्तुळ आणि आतमध्ये चौकोन, त्याच्यात वर्तुळ आणि बाहेर चौकोन दिसतोय. इथे त्रिकोण, चौकोन आणि परत चौकोन दिसतोय. आता ह्या सर्व आकृत्यांचा जर आपण विचार केला तर रिपीट झालेली आकृती तिन्ही पर्यायांमध्ये आपल्याला दिसते. बघा, इथे चौकोन, 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 चौकोन आणि इथे पण चौकोन, चौकोन आहे. पण आकृती पर्याय नंबर 2 मध्ये तिन्ही आकृत्या आपल्याला वेगवेगळ्या दिसत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 2022 साली आलेला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. बघा बालमित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघता क्षणी लक्षात आलं असेल की इथे वक्र भाग आहे, सगळीकडे 3 नंबर मध्ये वक्र भाग आहे, 2 नंबर पर्यायामध्ये वक्र भाग आहे. पण आकृती नंबर 1 मध्ये वक्र भाग न येता आपल्याला सरळ रेषांनी बनलेली आकृती दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. बघा बालमित्रांनो, तुमच्या काय लक्षात येते? बघा, पर्याय नंबर प्रत्येक पर्यायामध्ये इंग्रजी यस आकाराची रचना आपल्याला इथे दिसते. बघा बघा इथे यस आकार आहे, म्हणजे सरळ रेषेचा आणि आडव्या रेषेचा. 2 नंबर आकृतीमध्ये ही यस आकार आहे, 3 नंबर आकृतीमध्ये ही यस आकार दिसतोय. परंतु यसच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला आकार आकृती नंबर 4 मध्ये दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 2023 साली आलेला प्रश्न आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचंय की आकृती 1 सारखी स्थिती प्रत्येक आकृतीमध्ये आणून बघायची आहे आणि त्यातील प्रत्येक आकार हा त्या स्थितीला आहे का हे आपण चेक करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ह्या चौकोनाचा आकार बघूया. चौकोनाचा आकार हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर बघितलं तर इथे आकृती 1, 2, 3 मध्ये पण सेम आणि 4 मध्ये पण आहे त्या स्थितीला आहे. पण चांदण्याचा जर आपण आकार बघितला तर आकृती चौकोनाच्या विरुद्ध दिशेनं चांदणे आहे. बघा
पहिल्यांदा चौकोन मग चांदणी. पुढे जर आपण तो आकार फिरवला तर पुढे चौकोन आणि मागे चांदणी पाहिजे. तर 2 नंबर आकृतीमध्ये बघा चांदणी पुढे आलेली आहे, चौकोन मागे गेलेला आहे. 3 नंबर आकृतीमध्ये चौकोन पुढे चांदणी मागे. 4 नंबर आकृतीमध्ये चौकोन पुढे चांदणी मागे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल बालमित्रांनो, पर्याय नंबर 2 मध्येच याचं काय झालेलं आहे, स्थिती उलटी झालेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा, यामध्ये आपण बाणाची स्थिती जर बघितली तर वरचा बाणाचं टोक हे डाव्या बाजूला आहे. ते जर आपण फिरून जर बघितलं, बाणाच्या स्थितीवरून जर आपण आकृती फिरून बघितली तर पर्याय नंबर 2 मध्ये बाणाचा आकार इथे खाली आलेला आहे. तो फिरून जर परत बघितला, वरचा आकार बघा, इथं असा आकार खाली उलटा आलेला आहे. त्यानंतर तोच आकार आपण बघितला, बघा पर्याय नंबर 2, 3 आणि 4 मध्ये हे समान बाणाचे आकार आपल्याला दिसत आहेत. पर्याय नंबर 1 हा वेगळा आहे. बघा, आपण जर बघितलं पर्याय नंबर 2 मध्ये हा बाणाचा आकार उजव्या बाजूला गेलेला आहे. ती स्थिती आपण पुढच्या याच्यात गेली तर बरोबर ती वरती उजव्या बाजूला येतोय. आणि पर्याय नंबर 4 मध्येही तो बाण असा उजव्या दिशेला येतोय, पण इथे त्याची स्थिती आपल्याला उलटी दिसलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. आता बालमित्रांनो, आपल्याला या आकृत्यामध्ये काय दिसतंय की हा माणसाचा आकार आहे. आपण याला वारली पेंटिंग असेही म्हणतो. तर यामध्ये बघा, पहिल्या आकृतीमध्ये एक पाय वरती उचललेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये एक पाय वरती उचललेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये दोन्हीही पाय वरती उचललेले आहेत. आणि 4 नंबर आकृतीमध्ये एक पाय वरती उचललेला आहे. तर सांगा बरं बालमित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघा, आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. आता आपल्याला इथे कोणते आकार दिसत आहेत? पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण, दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन, तिसऱ्या आकृतीमध्ये षटकोन आणि चौथ्या आकृतीमध्ये पंचकोन दिसत आहे. तर आपण काय करणार, बाहेरील रेषा म्हणजे त्रिकोणाच्या आतील रेषा जर मोजल्या तर त्या किती आहेत बघू बरं. 1, 2, 3. म्हणजे त्रिकोणाच्या मध्ये इथे रेषा किती आहेत? 3. म्हणजे बाहेरील रेषा 3, आतील रेषा 3. या चौकोनामध्ये बाहेरील रेषा किती आहेत? 1, 2, 3, 4. तर आपण आतील रेषा मोजूया. आतील रेषा आहेत 1, 2, 3, 4. पुढील 3 नंबर आकृतीमध्ये आपण बाहेरील रेषा मोजूया. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. आणि आतील रेषा मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे पर्याय नंबर 1, 2, 3 मध्ये बाहेरील रेषा आणि आतील रेषा आपल्याला समान दिसलेल्या आहेत. आणि 4 नंबर आकृतीमध्ये आपण मोजूया. बाहेरील रेषा 1, 2, 3, 4, 5 आणि आतील रेषा आहेत 1, 2, 3, 4. म्हणजे ह्या चारही प्रश्नामध्ये आपल्या लक्षात येईल
की पर्याय नंबर 4 मध्ये आतील रेषा 4 आणि बाहेरील रेषा 5 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. बघा बालमित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की यातील वेगळी आकृती आपल्याला शोधताना सर्व आकृत्या उभ्या स्थितीत आणून चिन्हांची स्थिती आपल्या लक्षात घ्यायची आहे. बघा म्हणजे पहिल्या आकृती जी आहे तिच्या सारखी स्थिती प्रत्येक आकृतीची आणून बघायची आहे. बघा इथे काय आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे चौकोन आणि गोल. दुसरी आकृती जर आपण सरळ केली तर गुणाकाराचे चिन्ह हे डाव्या बाजूला उजव्या बाजूला येईल, गोल डाव्या बाजूला येईल आणि चौकोन खाली येतोय. पुन्हा जर स्थिती आपण बघितली तर इथे गुणाकाराचे चिन्ह चौकोन आणि गोल दिसतोय आपल्याला, आणि 4 मध्ये गुणाकाराचे चिन्ह गोल आणि चौकोन. जर चारही आकृत्यांचा जर आपण विचार केला, बघा आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर हे बघितलं, त्यांची स्थिती जर बघितली तर बघा गुणाकाराचे चिन्ह गोल चौकोन, इथे गुणाकाराचे चिन्ह, इथे चौकोन आलाय आणि खाली गोल आलाय, इथे गुणाकाराचे चिन्ह चौकोन गोल आणि गुणाकाराचे चिन्ह गोल आणि चौकोन. तर यामध्ये आपल्याला 2 सारखे दिसत आहेत आणि 2 वेगळे घटक दिसत आहेत. बघा या प्रश्नामध्ये बघा इथे पतंगी आकार आलाय आकृती नंबर 1 मध्ये, आकृती नंबर 2 मध्ये चौकोन आकार आलाय, आकृती नंबर 3 मध्ये इथे बघा पतंगी म्हणजे कॉर्नरला जॉईंट केलेलं आहे, आणि आकृती नंबर 4 मध्ये ही कॉर्नरला जॉईंट केलेलं आहे. म्हणजे या स्थितीनुसार चिन्हांमध्ये आकृती नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बालमित्रांनो, असे प्रश्न सोडवताना आपण थोडा बारकाईने जर विचार केला तर अचूकता आपल्या निदर्शनास येत असते. असे प्रश्न सोडवताना तुम्ही याचा सराव जास्तीत जास्त करा. सराव केल्यामुळे काय होतं, आपली अचूकता वाढते. बघा आपण मागील प्रश्नामध्ये काही आपल्याला कठीण प्रश्न वाटले होते की कठीण म्हणजे काठीण दिसताच क्षणी प्रश्न आपल्याला कठीण वाटतात, पण त्याचं उत्तर आपल्याला सोपं होतं. बघा जसा की प्रश्न ही चौकोनाची स्थिती असेल तर हे आपल्याला जे नियम आहेत, नियम जर आपण प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक घटक जर शिकताना त्यातील नियम जर बघितला तर नियमानुसार जर आपण त्याचा अभ्यास जर केला तर प्रत्येक घटक हा आपल्याला लवकर लक्षात येतो, लवकर समजतो आणि त्यातील अचूकता आपल्याला लक्षात येते. बुद्धिमत्ता हा भाग आपल्याला 100 गुणासाठी आहे, आणि अशा प्रकारे पैकीच्या पैकी मार्क कसे आपल्याला पडतील याचा जर आपण विचार जर केला तर आपण काय करायचंय, प्रत्येक भागातील प्रत्येक घटकातील त्यात असणाऱ्या उपयुक्त टिपा आहेत, त्याच्या ज्या सूचना आहेत, त्याचा जर बारकाईने आपण विचार केला, त्यानुसार जर प्रश्न सोडवले तर आपल्याला तो घटक समजण्यास सोपा जातो आणि आपली अडचण दूर होते. बघा आता हा घटक घेताना आकृत्यांचे वर्गीकरण करताना आपल्याला ह्या ज्या महत्वाच्या 5 टिपा आहेत, या 5 सूचना ज्या आहेत त्याचं जर आपण बारकाईने अवलोकन जर केलं तर आपल्याला हा घटक खूप लवकर समजेल. आपण त्या पुन्हा एकदा आपण त्याचा रिकॉल करूया
की आकृत्यांची रचना कशी आहे ते बघायचे, आकृत्यांचा आकार कसा आहे त्यानुसार आपण प्रश्न सोडवायचे. आकृत्यांचा आतील भाग म्हणजे आतमध्ये आता आपण प्रश्न सोडवताना बघितलं की चांदणीचा आकार कुठे आहे, गोल कुठं आहे, भरीव गोल कुठं आहे, अर्धवर्तुळ कोणत्या दिशेस आहे, यानुसार आतल्या भागानुसार किंवा आतमधील रेषा किती आहेत त्यानुसार वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर आकृत्यांमध्ये रेषा किती आहेत, त्यात बिंदू आहेत का, त्याच्यात वेगवेगळी चिन्ह कोणती आहेत. जसं की आपण शेवटच्या प्रश्नाकडे 35 नंबर प्रश्नाकडे बघितलं की याचा जो आकार आहे इथे आपल्याला पतंगी आकार दिसतोय बघा, आणि आकृती नंबर 2 मध्ये चौकोनी आकार आहे. म्हणजे असे बारकाईने आपण जर प्रश्न बघितले तर आपल्याला पर्याय लक्षात येतो. पुढील टीप आहे आकृत्यांच्या आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब. आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब. आता हा भाग आपल्याला वेगळा डायरेक्ट घटक आहे की आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब. त्या भागातील सराव जर तुमचा झालेला असेल तर हा घटक समजण्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि पुढील आहे की आकृती ही घटीव आहे की प्रतिघटीवर आहे, म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरून आहे की घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने फिरून आहे. यानुसार आपण जर विचार केला तर आपल्याला हा घटक समजण्यास खूप सोपा जातो. बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसून आलं होतं की आतील भाग किती रेखांकित केलेला आहे, म्हणजे आतील भाग आणि बाहेरील भाग. आपण सूचना नंबर 2 मध्ये बघितलं की आतील भाग किती रेखीव आहे आणि बाहेरील भाग किती रेखीव आहे. याच्या गुणोत्तरानुसार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं होतं. चला आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. बघा, एप्रिल 2026 मध्ये हा प्रश्न विचारले. स्कॉलरशिपच्या मिशन आरंभ अंतर्गत झालेल्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता. आता यामध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय, बाणाचा आकार. आपण प्रत्येक आकार पहिल्यांदा बघून घेऊया. बाणाचा आकार हा वरील दिशेस आहे. पुढील आकारामध्ये तो प्रतिघटीवर मध्ये आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये प्रतिघटीवर मध्ये आलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्येही प्रतिघटीवर मध्ये आलेला आहे. पुढे जर आपण या पूर्ण आकाराची स्थिती जर बघितली तर बघा इथे आपण म्हणता येईल लंबगोल, आतील बाण, बाहेरील बाण, त्रिकोण. इथे लंबगोल, आतील बाण, बाहेरील बाण, त्रिकोण. इथे लंबगोल पण इथे आतील बाण हवा होता तर इथे त्रिकोण आलेला आहे. म्हणजे आकृती 3 आपल्याला उलटी दिसते. 4 मध्ये बघूया, लंबगोल, आतील बाण, बाहेरील बाण, त्रिकोण. तर यामध्ये आपल्याला लक्षात येतंय की या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. अशा प्रकारे आपण जवळजवळ 36 ते 40 प्रश्नांचा सराव आज आपण करून घेतलेला आहे. बालमित्रांनो, तुम्हाला या घटकावर काही अडचणी आल्यास किंवा समजलं नसेल तर तुम्ही शाळा सुरू झाल्यावर तुमच्या वर्ग शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आणि या घटकावर सराव खूप महत्वाचा आहे. सराव करून तुम्ही त्याचं यामध्ये या घटकावर पैकीचे पैकी गुण मिळवू शकता. सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे आणि चांगला रिस्पॉन्स देऊन हा घटक समजून घेतला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आजचं सेशन संपलं हे जाहीर करते.